शेतकऱ्याने व्यापाऱ्याला ज्वारी दिली. त्या पोत्यात गेले 4 तोड्यांचे दागिने. आणि पुढे असं. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक छोटंसं गाव, मसोबाची वाडी. शांत साधं मातीशी जोडलेलं आयुष्य जगणारी माणसं. इथे प्रत्येक दिवस हा कष्टाचा असतो आणि प्रत्येक घामाचा थेंब म्हणजे उद्याच्या आशेची गुंतवणूक असते. या गावात राहणारा लक्ष्मण भानुदास कात्रे नाव जरी साधं असलं तरी त्याच्या आयुष्याची कहाणी खूप मोठी होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबणारा, उन्हातान्हात काम करणारा, पण चेहऱ्यावर कायम समाधान असलेला. त्याच्या आयुष्यात एकच ध्यास होता, माझ्या कुटुंबाला काही कमी पडू नये. यासाठी तो दिवस रात्र मेहनत करत होता. पैशाची किंमत त्याला खूप चांगली माहीत होती, कारण प्रत्येक रुपया त्याने घामाने कमावला होता. वर्षानुवर्ष त्याने थोडं थोडं करून पैसे साठवले. कधी स्वतःच्या गरजा कमी केल्या, कधी इच्छा दाबल्या, पण एक स्वप्न मात्र कायम ठेवलं. घरात सोनं असावं, सुरक्षिततेसाठी, सन्मानासाठी. शेवटी तो दिवस आला. त्याने 4 तोळे सोनं खरेदी केलं. त्या दागिन्यांमध्ये फक्त चमक नव्हती, त्यात त्याच्या आयुष्याचा संघर्ष होता. त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरचं हसू होतं, मुलांच्या भविष्यासाठीची हमी होती, पण आनंदासोबत काळजीही आली. गावात चोरीच्या घटना वाढत होत्याच, रात्रीची झोप उडाली होती. हे सोनं सुरक्षित कुठे ठेवायचा हा प्रश्न त्याला सतत छळत होता. त्याने घरात अनेक ठिकाणी विचार केला, कपाटात नाही, देवघरात नाही. शेवटी त्याच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना आली. त्याने एक स्टीलचा डब्बा घेतला, त्यात सगळे दागिने ठेवले आणि तो डब्बा ज्वारीच्या पोत्यात लपवून ठेवला. इथे कोणीच येणार नाही असं त्याला वाटलं आणि त्याने निश्चिंतपणे श्वास घेतला. दिवस पुढे सरकत होते. सगळं व्यवस्थित चाललं होतं. तो त्या गोष्टीबद्दल विसरूनही गेला होता, कारण त्याच्या आयुष्याच्या धावपळीत काही गोष्टी मागे पडतातच. आणि मग आली दिवाळी. सण, आनंद, पण त्याच्यासोबत खर्च. घरात पैशांची गरज निर्माण झाली. त्याने विचार केला, ज्वारी विकली तर पैसे मिळतील, आणि त्याने 3 पोती ज्वारी बाजारात नेण्याचा निर्णय घेतला. सकाळी तो लवकर उठला, पोती गाडीत भरली आणि बार्शीच्या बाजाराकडे निघाला. मनात फक्त एकच विचार, आज पैसे मिळतील. बाजारात पोहोचल्यावर त्याने ज्वारी व्यापाऱ्याला दिली. व्यवहार झाला, पैसे हातात आले आणि तो समाधानाने घरी परतला. पण त्याला अजूनही माहीत नव्हतं, त्या 3 पोत्यांपैकी एक पोतं वेगळंच होतं. त्या पोत्यात त्याचं सोनं होतं, त्याच्या आयुष्यभराची कमाई, त्याचं भविष्य, आणि ते आता त्याच्यापासून दूर गेलं होतं. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याच्या दुकानात पोती रिकामी केली जात होती. रोजचंच काम, काही विशेष नाही. पण अचानक एक वेगळाच आवाज आला. मुनीम थांबला. हे काय? त्यानं विचारलं. ज्वारीत काहीतरी कडक लागत होतं. त्यांनी हात घालून पाहिला आणि बाहेर काढला एक स्टीलचा डबा. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. कोणाचा असेल, यात काय असेल? उत्सुकता वाढली. डबा उघडला आणि पुढच्याच क्षणी सगळ्यांचे डोळे मोठे झाले. त्या डब्यात सोनं होतं, चमचमतं, खऱ्या अर्थाने मौल्यवान. क्षणभरात सगळे शांत झाले. वातावरण जड झालं. कोणाच्याही मनात विचार येऊ शकला असता, हे आपण ठेवूया. पण त्या व्यापाऱ्याने तसं केलं नाही. त्याने डबा बंद केला आणि ठामपणे म्हणाला, हे आपलं नाही, हे परत करायचं. त्याने लगेच शोध सुरू केला. बाजार समितीत चौकशी केल्या, नोंदी तपासल्या आणि हळूहळू त्या शेतकऱ्याचा मागोवा लागला. दरम्यान कात्रे यांच्या घरी वेगळंच वादळ उठलं होतं. त्यांना अचानक आठवलं, सोनं कुठं आहे? त्यांनी घरभर शोधलं, प्रत्येक कोपरा पाहिला, पण काहीच सापडलं नाही. आणि मग त्यांच्या लक्षात आलं. ते हादरले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपणच ते पोत्यात ठेवलं होतं. त्यांनी स्वतःशीच पुटपुटलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळं संपलं, ते म्हणाले. पण तेवढ्यात फोन वाजला, एक अनोळखी नंबर. ते घाबरतच फोन उचलतात. समोरून आवाज येतो, तुमचं काही हरवलंय का? त्यांचं हृदय जोरजोरात धडधडू लागतं. ते अडखळत म्हणतात, हो, सोनं. आणि पुढच्या क्षणी त्यांना कळतं ते सुरक्षित आहे. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते लगेच बाजारात गेले धावतच, आणि तिथे त्यांच्यासमोर त्यांचं सोनं होतं, जसंच्या तसं सुरक्षित. त्या व्यापाऱ्याने एकही दागिन्याला हात लावला नव्हता. त्या क्षणी फक्त सोनं परत मिळालं नाही, तर विश्वास परत मिळाला. लक्ष्मण कात्रे रडत होते. व्यापाऱ्याचे हात धरून, तुम्ही देव आहात, ते पुन्हा पुन्हा म्हणत होते. आणि त्या दिवशी त्या छोट्याशा गावात एक मोठा संदेश पसरला, की अजूनही या जगात प्रामाणिकपणा जिवंत आहे, आणि खरं सोनं हे दागिन्यांमध्ये नसतं, तर ते माणसाच्या मनात असतं.